मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनल मराठी ब्लॉगर कॅन्सनवर. सर्वात आधी सांगा कशा आहात तुम्ही सगळे. आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि मी पण मजेत आहे. फायनली आम्ही कोणाच्या वैभवच्या एंगेजमेंटला जात आहोत. इतक्या दिवसाची तुम्हाला आम्ही हे म्हणत होतो की मुलगी बघा वैभवसाठी, मुलगी बघा वैभवसाठी. ती गंमत होती, पण ठीक आहे. तरी पण वैभवला मुलगी मिळालेली आहे आणि आज एंगेजमेंट आहे वैभवची. सकाळी सकाळी सगळेजण रेडी झालो आणि अकोल्याला आहे एंगेजमेंट. तर अकोल्याला मी निघत आहे, म्हणजे आम्ही निघत आहोत अकोल्याला जाण्यासाठी. आता किती वाजले? 8:30 वाजले असतील. 8 वाजता आपण 8 वाजले का? 8:15 वाजले. तर 10:30ची एंगेजमेंट. आम्ही 8:15 वाजता. काल त्याला प्रॉमिस केलं होतं मी सकाळी 6 वाजता निघणार, पण आदल्याच दिवशी जाणार होती, म्हणजे कालच जाणार होतो. पण काल अद्विकला थोडा फीवर होता, म्हणजे परवाच्या दिवसपासून अद्विकला थोडा फीवर होता, त्याच्याने आम्ही गेलो नाही. आणि आज त्याला मी प्रॉमिस केलं होतं, म्हटलं सकाळी मी 6 वाजता निघते. पण कशाचं रेडी होता मी सकाळी 6 वाजता तर उठलीच. रेडी होता एवढा वेळ झाला आणि आता फायनली निघालेला आहोत. आणि हो, अद्विकच्यानी पण थोडा वेळ झाला ना. अद्विकच्यानी अर्धा तास आणखी लेट झाली मी, है ना. इकडे तोंड दाखव तुझं आधी. हा, मला पप्पांसारखा ड्रेस पाहिजे, मला पप्पांसारखं शर्ट पाहिजे. तो अद्विक तू नेहमी टी शर्ट घालून ठेवतो एक कूलर व्हर्जन ऑफ डॅड. ते टी शर्ट त्याचा खूप फेवरेट आहे आणि त्याला त्याच्या पप्पांसारखंच पाहिजे असते. पप्पांनी जीन्स घातला तर मलाही जीन्स पाहिजे. पप्पांनी ज्या शर्टचा कलर जो घातलेला आहे तोच पाहिजे. आणि त्याचं सेम होतं, यांच्यासारखं शर्ट होतं, फक्त थोडा कलर बर्गंडी होता त्याच्या शर्टचा. नाही, मला तो नाही पाहिजे, मला पप्पांसारखाच पाहिजे. शेवटी म्हटलं तुला जे पाहिजे ते घाल. त्याला ड्रेस घालून दिल्यानंतर त्याने तो ड्रेस काढला, नंतर हा घातला. इकडे दाखव, तुझं तोंड दाखव आधी. हाय म्हण सगळ्यांना. हा, शेवटी हा घातला. हा घातलेला होता त्या दिवशी त्यांनी ड्रेस, तरी पण नाही मला आता तो घालायचाच नाही म्हणे. मला पप्पांसारखा मॅच पाहिजे, नाहीतर मला दुसराच पाहिजे. ठीक आहे म्हटलं, तुला जे पाहिजे ते घेऊन घे. पण मग नंतर घातल्यानंतर मला काय म्हणतो की मम्मा तुला वाईट तर नाही वाटत आहे ना मी हा ड्रेस घातला? तर म्हटलं नाही, मला काहीच वाईट नाही वाटत म्हटलं आता तुझं. तर म्हणतो ठीक आहे. मग त्याला हे पण नाही कळलं की मम्मा आता रागात म्हणत नाही म्हणतो ठीक आहे मग म्हणते माही इकडे ये अशी इकडनं. तर चला मग आता सगळेजण हाय म्हणून द्या, गुड मॉर्निंग. आणि चला आता निघालेलो आहोत. तिकडे जे पण होणार आहे ते तुम्हाला बघायला मिळणारच समोर. पहिल्यांदा आंटीकडे जायचं आहे, गीता आंटीकडे, आणि नंतर मग तिकडनं तिकडे जायचं आहे हॉलला. दुर्गा आंटीकडे जाऊ की नाही जाऊ माहित नाही, पण नंतर मग डायरेक्ट मला असं वाटते तिकडेच लेट होऊन जाणार गीता आंटीकडे. तिकडनं डायरेक्ट हॉलला जाऊ आम्ही. तर तिथे जे पण होईल मी तुमच्यासोबत शेअर करतेच. तर तुम्ही पण अटेंडन्स लावून द्या वैभवच्या एंगेजमेंटला. साक्षीगंधा आहे ना, तिला वाटलं एंगेजमेंट आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं, अकोल्याला ही एंगेजमेंट होती. आणि अकोल्यावरून कोण कोण बघत आहे कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. जशी मी एंट्री केली ना, तशीच आंटीनी कंप्लेंट करणं सुरू केली की तू काल का नाही आली. काल न आल्यामुळे वैभव रागात आहे. मग त्याला मनवायला वर गेली. वर त्यांचं फोटो सेशन सुरू होतं आणि तो माझ्यासोबत बोलत सुद्धा नव्हता बरोबर. ठीक आहे, थोड्या वेळाने मनवलं मी त्याला. आपलाच आहे म्हणणार तर आहेच. तर चला मग इथे त्याचं ते फोटो सेशन वगैरे झाल्यानंतर मग सगळेजण खाली गेले आणि मग जे पण रिच्युअल्स होतात आपले, काय पाय धुणं वगैरे असते मुलाचं, नंतर मग मुलीचं असते. अशा प्रकारची ही पद्धत आमच्याकडे आहे. आणि विवेक आणि दीपालीचं ब्लॉग तर तुम्ही बघितलेलाच असेल. ज्यांनी नाही बघितला तो बघून घ्या. त्यांच्या एंगेजमेंटमध्ये मी पूर्ण डिटेलमध्ये शेअर केलेलं होतं की काय काय होतं, काय काय नाही होत आमच्याकडे, आणि गावाकडची पद्धत कशा प्रकारची आहे. आणि हो, हा ब्लॉग थोडा लेट होत आहे. सगळ्यांनी ब्लॉग टाकल्यानंतर मी हा ब्लॉग टाकत आहे. तुम्ही ब्लॉग काही जणांनी बघितला असेल, काही जणांनी नाही बघितला असेल, त्यांच्यासाठी हा ब्लॉग आहे. आणि काही जण माझ्याच ब्लॉगची वाट बघत असतील तर त्यासाठी. तर इथे वैभवचं मेकअप करणं सुरू होतं. आधी त्याला मेकअप त्याच्या वहिनीने करून दिलं होतं, सुयोगच्या वाईफने. आणि हो, सुयोगच्या लग्नाचा सुद्धा ब्लॉग माझा पेंडिंग आहे, तर तो सुद्धा मी लवकरच टाकेल. 1-2 दिवसात तो ब्लॉगसुद्धा येईल. आणि आता इथे मी त्याला मेकअप करून दिलं, तर त्यामुळे हे आता इथे नवीन मेकअप आणि
आणि सिम्पल सोबर मेकअप, एक जे काय म्हणतात त्याला, मुलाचं जे साधं मेकअप असते ते मी त्याला करून दिलं. आणि नंतर मग नवीन कपडे वगैरे जे दिल्या गेले होते त्याला तिकडनं, तर ते कपडे त्याला त्यांनी ते घातले. आणि नंतर हिनी पण श्रद्धा नाव आहे नवीन नवरीच म्हणू शकतो आता, तर तिचं, तर ती आमच्या घरची आता नवीन फॅमिली मेंबर होणार आहे. म्हणजे झालीच समजून या, अर्धीच फॅमिली मेंबर आमची झालेली आहे. लग्नानंतर पूर्ण फॅमिली मेंबर होणार. आणि बस इथे माझं तिला ऑप्शन करणं सुरू होतं. आणि ते म्हणतात ना, तिला जे गिफ्ट्स वगैरे देतात ते सगळं, तर पहिल्यांदा ओटी वगैरे भरणं ते बहिणीचं काम राहतं, तर ते सगळं मी केलं. आणि नंतर तिचं ऑप्शन केलं. ऑप्शन झाल्यानंतर आमचं फोटो सेशन वगैरे चाललं आहे. आणि सगळ्यांनी म्हणजे 5 बाया मिळून ऑप्शन करतात ना, तर तेच मी इथे केलेलं आहे आमच्याकडनं. म्हणजे नवरदेवाकडनं 5 बाया मिळून नवरीचं ऑप्शन करतात आणि नवरीकडनं 5 बाया मिळून नवरदेवाचं ऑप्शन करतात. हे असं आमच्याकडची ही पद्धत आहे. थोडं डिटेलमध्ये मी दाखवते तुम्हाला, कारण विदर्भाची ही पद्धत आहे. आणि तुम्ही कोणत्या म्हणजे साईडनी बघत आहात मला, ते पण मला तुम्ही सांगू शकता. आणि तुमच्याकडची पद्धत कशी आहे ते सुद्धा तुम्ही मला कॉमेंट सेक्शनमध्ये सांगू शकता. कोणाकोणाला लग्नाची आतुरता आहे, म्हणजे वैभवच्या लग्नाची आतुरता तर सगळ्यांनाच असेल, तर मला कॉमेंट सेक्शनमध्ये कळवा की तुम्ही किती उत्सुक आहात. जितकी उत्सुक मी आहे ना, तितक्याच तुम्ही लोक बहिणी म्हणजे त्याच्या ह्या उत्सुक आहात की नाही हे सुद्धा मला तुम्ही कळवा. आणि त्याच्या लग्नाची शॉपिंग म्हणा किंवा त्याच्या लग्नाची तयारी म्हणा, हे सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेल. समोर जे ब्लॉग्स येतील आता लग्नाच्या तयारीचे किंवा लग्नाच्या शॉपिंगचे, किंवा आम्ही जे पण समजा त्याचं केळवण राहणार, ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. पण आता तुम्ही फक्त आता एंगेजमेंटचा ब्लॉग बघा. हा खूप लेट झालेला आहे. मलाच कसं तरी वाटत आहे की तुम्हाला मी इतक्या लेट हा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करत आहे. पण आता काही हरकत नाही. बाकीचे जे नवीन म्हणजे जे समोरचे ब्लॉग्स असतील हे मी तुमच्यासोबत वेळेवर प्रॉपर शेअर करेल. आणि सगळ्या काही गोष्टींचे म्हणजे हळदीपासून मेहंदीपासून सगळ्या गोष्टींचे ब्लॉग शेअर करेल. आणि घरचे जसे जवळचे 3 लग्न आहेत आता, तर तुम्हाला लग्नांचे ब्लॉग तर बघायला मिळेलच. एका आणखी मावस भावाचं लग्न आहे, तर त्याच्या लग्नाचा पण ब्लॉग बघायला मिळेल तुम्हाला. कारण काय होतं की कधी काय होतं, आपण तिथे म्हणजे जिथे पण जातो तिथे कम्फर्टेबल नाही राहत शूट करण्यात, तर मग काही डिटेलमध्ये येतील, काही एकदम शॉर्टमध्ये येतील, फक्त तेवढंच शूट करेल मी. तर असं आता मी आतापासून सांगू शकत नाही की तुम्हाला, पण वैभवच्या लग्नाचे तर ब्लॉग सगळेच येतील, कारण मी तिथे खूप कम्फर्टेबल असते सगळ्या गोष्टींसाठी. तर या प्रकारची एंगेजमेंट झाली आणि छानपैकी मस्त एंगेजमेंट झाली होती. बाकीचं काहीही असो, जेव्हा आपण सगळे एकत्र भेटतो फॅमिली मेंबर्स, तर त्यावेळेला आम्हाला मजा तर तशीही येतेच. आणि आता तर हे वैभवची एंगेजमेंटसाठी तर आम्ही तसंही एक्सायटेड होतोच बाकीच्या सगळ्या गोष्टींसाठी. तर ते फक्त अद्विकच्या तब्येतमुळे एक दिवस आधी जाऊ शकले नाही, तर ते मला थोडं मनात वाटत होतं, पण काही हरकत नाही. चला आता फायनली रिंग एक्सचेंज होत आहेत. हे असं झालं. आणि वैभवचं लग्न इतकं अचानक ठरलं ना, म्हणजे काहीच अशी सूचना देता नाही आली तुम्हाला. खूपच अचानक. मी इतक्या दिवसाची गंमतमध्ये आपल्या ब्लॉगमध्ये किती वेळ तरी म्हटलं तुम्हा लोकांना की वैभवसाठी मुलगी बघा, कारण मी जशी त्याची बहीण आहे तशाच तुम्हीसुद्धा बहिणी आहात. कोणी कास्टमधलं बघत असेल ते पण सजेस्ट करू शकले असते त्यावेळेला. तर त्यामुळे म्हणून मी असं खूप वेळ गंमत केलेली तुमच्यासोबत. पण जेव्हा वैभवचं लग्न फिक्स झालं ना, तेव्हा तर आम्हाला आश्चर्यच वाटलं. म्हणजे इतक्या लवकर आणि इतक्या सगळ्या गोष्टी अचानकच घडल्या ना, म्हणजे सगळ्यांना पसंती पण अचानकच सगळ्या गोष्टींची आली. आणि नंतर शॉपिंग पण लवकरच झाली, एंगेजमेंटची डेट पण लवकरच निघाली. सगळ्या गोष्टी इतक्या अचानक झाल्या, तर त्या गोष्टी तुमच्यासोबत शेअर करायला वेळच मिळाला नाही. आणि त्यातमध्ये माझे ब्लॉग्स पण नाही आले. आता सुयोगचं लग्न त्याच्या आधी झालेलं आहे, तर सुयोगच्या लग्नाचा पण ब्लॉग नाही आलेला. मी तुम्हाला जसं सांगितलं तो मी एडिट करते लवकरच. आणि त्याचं लग्न पण खूप छान झालं. सुयोग म्हटल्यानंतर आता सुयोग हा वैभवचा आते भाऊ जो बाजूला उभा होता आता दाखवेलच तुम्हाला. जेव्हा तुम्ही सुयोगच्या लग्नाचा ब्लॉग बघाल ना, त्यावेळेला तुम्हाला पण खूप छान वाटेल. त्याचं पण लग्न खूप छान झालं. आता इथे हे पोजेस देणं सुरू होते रोमॅन्टिक कपलचे. आणि बस इथे यांचं तीच ड्युटी, मिहूची यांची नेहमीची ड्युटी लागलेली असते. आणि तिचं मेकअप करून देणं हे यांचं काम. तिला मध्ये टचअप पाहिजे असते, तर मग ते मामा हे करून द्या, मामा ते करून द्या. आणि मला त्या मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, तर सुरूच असतं तिच्यासाठी. माझ्याकडे माझ्या पर्समध्ये मेकअपचं सामान असतंच आणि तिला ते नेहमी मध्ये टचअप करून द्यायची गरज पडते. खूप मटकी आहे ती.
आणि हो, मी तुम्हाला हे विचारायला तर विसरलीच की तुमच्याकडे काही सजेशन असेल की मी काय घालायला पाहिजे वैभवच्या लग्नात आणि मी कशा प्रकारची रेडी व्हायला पाहिजे, तर ते तुम्ही मला सांगू शकता. किंवा मग तुमच्याकडे काही पिक असतील, म्हणजे काही तुमच्याकडे असेल तुमच्या डोक्यात की मी अशी रेडी व्हायला पाहिजे, तुम्ही इन्स्टावर सुद्धा मला सेंड करू शकता. तर मला जर आवडलं तर कोणाचं म्हणजे ज्यांची मला सजेशन आवडली मी ते व्हिडिओमध्ये त्यांचं नावसुद्धा घेईल आणि त्यांचं सजेशन पण सांगेल की मला हे आवडलं किंवा मला असं रेडी व्हायचं आहे. काही फोटोज असतील तुमच्याकडे इन्स्पिरेशन फोटोज, तर ते मला तुम्ही शेअर करू शकता इन्स्टाला. इन्स्टा आय डी तर तुम्हाला माहितीच असेल, माझी इन्स्टा आय डी आहे कांचन लाटे ऑफिशियल. त्याची मी लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, नाहीतर तुम्ही डायरेक्ट इन्स्टाला जाऊन सर्च करू शकता आणि तिथे मला तुम्ही फोटोज सेंड करू शकता की मी अशा प्रकारची रेडी व्हायला पाहिजे वगैरे म्हणून. आणि खूप काही सजेशन, म्हणजे असं नाही की मीच तुमच्यासोबत शेअर करेल, तुम्ही पण माझ्यासोबत शेअर करू शकता की तुमचे सजेशनसुद्धा चांगले असू शकतात माझ्यासाठी. आणि खूप काही आधी पण चांगले राहिलेले आहे तुम्ही जे सजेशन मला दिलेले आहेत. आणि हो, फक्त लग्नाच्याच लुकसाठी मला सजेशन नाही पाहिजे, तर मला मेहंदी, हळदी या सगळ्या लुकसाठी सजेशन पाहिजे आहे तुमचं. आणि तुम्ही जे सांगाल मला जे पटेल ते मी करण्याचा नक्कीच ट्राय करेल, तशा टाईपचं लुक करण्याचा ट्राय करेल. तर नक्की थोडं एफर्ट्स घ्या माझ्यासाठी आणि प्लीज माझ्यासोबत शेअर करा. तुमचे सजेशन पण माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. चला, इथे अंकल आंटी यांचे फोटो सेशन यांच्यासोबत झालेले आमचे. आणि नंतर मग इथे आता केक कट करणार आहेत ते दोघंजणं. एंगेजमेंट आटोपल्यानंतर आम्ही मस्त गप्पा मारत बसलो सगळेजण एकत्र. आता सगळेजण भेटलो होतो इतक्या दिवसानंतर, तर मस्त छान गप्पा मारल्या खूप वेळपर्यंत, टाईम स्पेंड केला सगळ्यांसोबत आणि नंतर मग निघालो घरी जाण्यासाठी. हो, चला. अरे ग बापरे, किती थकल्यासारखी वाटत आहे मी. चला. हो. तर आम्ही निघालेलो आहोत आता. एंगेजमेंट वगैरे आटोपली. आता आंटीकडे जाऊ, चहा वगैरे घेऊ आणि नंतर मग निघू अमरावतीला जाण्यासाठी. आई वगैरे हे सगळेजण अकोटला जात आहेत. आम्हाला पण फोर्स करत होते, पण आम्हाला घरी काम आहेत.